चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. यंदा गुढीपाडवा दिनांक 19 मार्च 2026 वार गुरुवार रोजी येत आहे. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या म्हणजेच मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा हा सण आपण 3.5 मुहूर्तापैकी एक महत्वाचा असा मानत असतो. याचं वैशिष्ट्य सुद्धा असंच आहे. सर्वात प्रथम म्हणजे ब्रह्मदेवाने या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेला या सृष्टीला निर्माण करण्याचं कार्य सुरू केलं. या सृष्टीचं निर्माण करायला कार्यारंभ केला आणि म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला महत्व आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून त्या ठिकाणी अयोध्येला पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांचं आगमन झालं. त्यावेळेला अयोध्या नगरवासियांनी प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या आणि तो सण म्हणजे गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा. त्याच प्रकारे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे या दिवसापासून श्री रामचंद्राच्या नवरात्राला आरंभ होतो. त्याच प्रकारे वासंतिक नवरात्राला सुद्धा आरंभ होत असतो आणि म्हणून मराठी नववर्षाचा हा अत्यंत महत्वाचा व पहिला दिवस मानला जातो. यंदाचा गुढीपाडवा दिनांक 19 मार्च 2026 वार गुरुवारी आलेत आहे. या दिवशी क्षय तिथी आल्याने अमावस्या समाप्तीनंतर म्हणजे सकाळी 6:53 आपल्याला गुढी उभारायला चालणार आहे. प्रकारे पंचांगस्थ गणपती पूजन आपल्याला 6:53 करता येईल. चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपल्याला ब्रह्मध्वजारोहण करायचं असतं म्हणजेच गुढी उभारायची असते. या दिवशी आपण वेळूची काठी घेऊन तिला स्वच्छ असा गरम पाण्याने धुवायचं आहे, त्याला तेल लावायचं आहे. त्यानंतर त्या काठीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. त्यानंतर त्या काठीला आंब्याच्या किंवा लिंबाच्या पानांची फांदी लावायची आहे. त्याच्यावरती एक केशरी वस्त्र लावून त्या केशरी वस्त्रावरती एक तांब्या ठेवायचा आहे. अशा प्रकारे गुढी उभारून तिला साखरेचं कंकण त्याच प्रकारे फुलांचा हार व्हायचा आहे आणि ही गुढी आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला ठेवायची आहे. खाली आपल्याला नैवेद्यासाठी पाट मांडायचा आहे. त्याच्या समोर रांगोळी काढायची आहे. हळदी कुंकू अक्षदा पंचोपचार पूजन करायचं आहे. आरती उदबत्ती ओवाळायची आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्यद्वाराला आंब्याचं तोरण करायचं आहे. त्याच प्रकारे गुढीची प्रार्थना करून आपल्याला ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कुरु अशा प्रकारे ब्रह्मध्वजाची प्रार्थना करायची आहे. ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या गुढीस माझा नमस्कार असो. या ब्रह्मध्वजाच्या कृपेने माझ्या घरामध्ये सर्व मंगल हो, सर्वांना सुख मिळो अशी प्रार्थना करायची आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने या गुढीची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर या गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. या नैवेद्याचं विशेष म्हणजे या दिवशी गुढीला आपण कडुनिंबाच्या पानांची चटणी त्यामध्ये गूळ टाकून थोडस हिंग जिरं आदी टाकून त्याची चटणी करून तो नैवेद्य दाखवत असतो. त्याच प्रकारे पुरणपोळीचा पंचखाद्याचा नैवेद्य या ठिकाणी दाखवायचा आहे. यानंतर पंचांगस्थ श्री गणेशाचं पूजन आपल्याला करायचं आहे. पंचांगाचं किंवा संवत्सराचं फल आपल्याला एखाद्या गुरुजींकडून ब्राह्मणांकडून ऐकून घ्यायचं आहे. या दिवशी ब्राह्मणाला पंचांग दान करणं अत्यंत पुण्यप्रद सांगितलेलं आहे. त्याच प्रकारे या गुढीपाडव्याचं महत्व म्हणजे या दिवशी आपण कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ करू शकतो. नवीन वाहन खरेदी असेल,
नवीन घराचं बुकिंग असेल, प्लॉट खरेदी असेल किंवा एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाचा आरंभ असेल, या सर्व गोष्टी आपण या दिवशी करू शकतो.